नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे कैरीच्या सालीपासून रेसिपी. आपण कैरीचे पदार्थ बनवतो, पण त्याची साल फेकून देतो. साल फेकून न देता आपल्याला चटकदार आणि जिभेवर चव रेंगाळणारी रेसिपी बनवायची आहे. हा आहे तोतापुरी आंबा. तो जास्त आंबटही नसतो, थोडा गोडूस असतो. त्यामुळे ही रेसिपी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि साल काढून घ्यायची आहे. आपल्या कैरीमध्ये विटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीराला थंडावा देणारे पदार्थ नक्कीच करून खाल्ले पाहिजेत. आणि उन्हाळा म्हणलं का कैरीचं पदार्थ आलेच. कैरी म्हटलं का तोंडाला नक्कीच पाणी सुटतं. आता कैऱ्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत सगळ्या. सुरीने सोला किंवा बटाट्याची साल काढतो त्यानेही काढू शकता. आता झालेली आपल्या साल काढून पहा. आता कैरी बाजूला ठेवून द्यायची आहे आणि त्याच्या सालीपासून आपण पदार्थ बनवू. साल वाटली का आपण फेकून देतो, पण हा पदार्थ नक्की करून पहा, आवडेल सगळ्यांना. आणि आता तुम्ही साली टाकून देणार नाही. साली मोठी मोठी आहे त्यामुळे कापून घ्यायची आहे मैत्रिणींनो, म्हणजे आपल्याला कृती करायला सोपी जाईल. सालीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्यामुळे, फायबर असल्यामुळे आपल्या शरीराला उत्तम रेसिपी आहे मैत्रिणींनो ही. त्याकरता आपल्याला काय लागणार आहे, हे घेतलेले आहे आपले फुटाणे म्हणजे भाजलेले चणे, एक अख्खा कांदा लसणाचा, थोडंसं आलं, हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या, तिखट जसं खात असेल ते, कोथिंबीर घ्यायची आहे आणि खवलेलं खोबरं. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये सगळं घालून आपल्याला ही सालही घालायची आहे. पण कसं करायचं आहे ते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर कळेल. आता कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बडीशेप आणि थोडंसं जिरं, म्हणजे अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं. आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, वाटल्यानंतर आपल्याला ही कैरीची साल वाटून घ्यायची आहे आणि अगदी बारीक वाटायची नाही. आधी हे वाटून घेऊ. आणि मी हे खोबरं आणि चणे भाजलेले पहिलं वाटून घेतलेले आहे. ते सुद्धा थोडंसं दरदरं वाटलेलं आहे, अगदी बारीक वाटलेलं नाही. आता ह्या आपली मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं आणि बडीशेप हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण सालही वाटून घेतलेली आहे, तीसुद्धा जास्त अगदी बारीक वाटलेली नाही. आता हे सगळे पदार्थ आपल्याला एकत्र करायचे आहेत व्यवस्थित, कारण आपण त्याच्यात मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे, त्यामुळे अगदी चव भन्नाट येते. पहा मैत्रिणींनो, 5 मिनिटात होणारी रेसिपी नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यावर द्यायची आहे फोडणी. त्यामुळे मी तेल तापत ठेवलेलं आहे. सुंदर दिसायलाही आणि चवीला अप्रतिम अशी कैरीच्या सालीची चटणी बनवलेली आहे मैत्रिणींनो. आता ह्या तेलाच्या फोडणीमध्ये आपल्याला जिरी, मोहरी, हिंग आणि थोडीशी मेथीचे दाणे टाका मैत्रिणींनो. मेथीच्या दाण्यामुळे सुगंध छान येतो आणि खायलाही तेवढीच चटकदार लागते. हा 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 हा. थोडीशी हळद टाकून आता मस्त अशी फोडणी बसलेली आहे आपल्या चटणीला. तोंडाला नक्कीच पाणी सुटेल तुमच्या बघून आणि करायला घ्याल. आणि वरून थोडंसं आपलं मिरची पावडर घाला, म्हणजे त्याचा कलर आणि खाण्याला भारी लागतं ते. पहा किती हिरवीगार अशी आपली चटणी झालेली आहे
आणि मोहरीचा आणि जिरेचा सुगंध हिंगाबरोबर अगदी अप्रतिम सुटलेला आहे मैत्रिणींनो. मला तर आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटले. तुम्हालाही आवडेल, करून पहा. आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर तोंडी लावायला कधीही कैरीच्या सालीची चटणी करून पहा आणि नक्कीच आवडली तर कमेंट करून सांगा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत हिरवीगार चटणीचा स्वाद घ्या. बाय बाय.